लवकर सांगतो, युवक क्रांती आघाडीचे जे सर्व नगरसेवक, जे सर्व नगरसेवक उभा राहिलेले आहेत, ते सर्वच कामाची माणसं आहेत. मी प्रत्येक नगरसेवक, मग ते शेटजींचा संपर्क असू दे, सालपे संपर्क असू दे, दादांचा संपर्क असू दे, जे जे जेवढी बी नगरसेवक आहेत, सगळ्यांच्या बरोबर मी संपर्कात आहे त्यांच्या. सर्व माणसं अतिशय चांगली, उत्कृष्ट प्रकारची आहेत, काम काम करणारी माणसं आहेत. आणि युवक क्रांती आघाडीमधील सर्वच जे कार्यकर्ते आहेत, हे अतिशय कामाची माणसं आहेत ती. आणि वडगावकरांना एवढीच विनंती करतो, की त्यांनी कामाच्या माणसांना निवडून द्यावं. आणि आपण मतदान करत असताना वोटिंग बोर्डवरती गेल्यानंतर एक 5 मिनिटं उभा राहून विचार करावा, खरोखर या माणसाने विकास केलेला आहे का नाहीये. मला तर आता मी बघतोय, मी बाहेरचा माणूस आहे, आल्यापासून मला दिसतोय की बाबा वडगावमध्ये दादांच्या माध्यमातून, युवक क्रांती आघाडीच्या माध्यमातून, सालपे वहिनींच्या माध्यमातून एक सगळ्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा, किती मोठं काम. शिवाजी महाराजांचा पुतळा बसणे म्हणजे वडगावकरांसाठी एक, सुरुवातीला काय होतं माहित होतं तुम्हाला, इतकी छान आणि सुंदर मूर्ती युवक क्रांती आघाडीने बसवलेली आहे, अतिशय सुंदर. महाराजांचा पुतळा बसला तर आम्हाला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर धानाजी संताजी घोरपडे यांची कमान, किती अतिशय सुंदर कमान. अशी कमान कधी नव्हती, किती वर्ष ह्याच्या अगोदर बघितलं त्याच्यावर कशी कमान होते आणि आता कशी कमान झाली. बाहेरचे माणसं आले तर सुद्धा म्हणतात, अरे वा, काय आपण वडगावात आलेलो आहे, किती छान छान कमान झालेलं आहे. त्यानंतर मग आपलं